नमस्कार मित्रांनो, इन्फर्टिलिटी इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजचा जो विषय आहे तो म्हणजे अति महत्त्वाचा विषय आहे, जाडपणाचे गर्भधारणेवर होणारे परिणाम। ते कशा पद्धतीने जाडपणा गर्भधारणेवर परिणाम करत असतो किंवा गर्भधारणा झाल्यानंतर काय परिणाम करत असतो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा काय होतं, जाडपणा म्हणजे काय, शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढलेली चरबी असते किंवा चरबी वाढते तर त्याला जाडपणा म्हणतो। तर आता यामध्ये होतं काय, तर यामध्ये जे शक्यता असते, गर्भधारणा राहण्याची जी शक्यता असते किंवा पॉसिबिलिटी जी असते ते कमी होते। जाडपणामुळे गर्भधारणा राहण्याची पॉसिबिलिटी ही कमी होत असते। तसेच हार्मोनल इनबॅलन्सिंग वाढतं, म्हणजे जे हार्मोन असतात, जे स्त्रीसाठी गर्भधारणा राहण्यासाठी जे हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे इम्बॅलन्सिंग असते, म्हणजे त्याच्यात जो बॅलन्समध्ये राहायला पाहिजेत हार्मोन्स, म्हणजे कमी जास्त न होता स्थिर राहायला पाहिजेत, तर त्याच्यामुळं इम्बॅलन्सिंग या जाडपणामुळे इम्बॅलन्सिंग होतं। आणि तसेच ओव्ह्युलेशन जे आहे ते अनियमित होतं किंवा कमी होतं, म्हणजे MC नंतर जे मेस्ट्रल सायकल आपण म्हणतो त्याच्यानंतर जे इग रिलीज होत असतं तर त्याच्यामध्ये तफावत असते, म्हणजे की लवकर किंवा उशिरा अशी नियमितता वाढते। आणि तसंच काय होतं, आणि PCOSचा धोका वाढतो, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम जो आहे ते जाडपणामुळेचा धोका म्हणजे वाढायची शक्यता असते। तर बघा आता हे गर्भधारणा राहण्या अगोदरचे काही परिणाम होते। तर गर्भधारणा झाल्यानंतर काय होतं, समजा आता एखादा जाड स्त्री आहे आणि ती गर्भधारणा झालेली आहे तर तिची काय होतो, जो गर्भधारणेमधील जो मधुमेह असतो म्हणजे ती होण्याची शक्यता असते। तसेच उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन हे देखील यामध्ये दिसून यायला लागतं। तसेच प्रसूती दरम्यान हे जे अडचणी येऊ शकतात, जे की जाडपणामुळे काय असतं, त्या डिलिव्हरीच्या टाईमच्या वेळेस डिलिव्हरीच्या वेळेस अडचणी निर्माण होतात। तसेच बाळाची वाढमध्ये देखील, म्हणजे बाळाची वाढीमध्ये देखील ह्याची अडचण येऊ शकते। तर आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय केलं पाहिजे आपल्याला, तर हे जाडपणा आता समजा आटोक्यात आणण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी नियमित योग्य आहार हा घेतला पाहिजे। तसेच साधा आणि सोपा व्यायाम करत राहिलं पाहिजे। आणि त्यानंतर वैद्यकीय सल्ला आणि उपचार हेही महत्त्वाचं आहे, जे की जाडपणा कमी करतं। आणि आवश्यक औषधे, जे की त्याच्याशी संबंधित जेही औषध असतील किंवा वैद्यकीय म्हणजे डॉक्टरने दिलेले जेही ट्रीटमेंट आहे किंवा औषध आहेत तेही वेळेवर घेतले पाहिजेत। आणि तसेच जे डेली ताणतणाव आहे किंवा डेली रुटीनमध्ये समजा काहीतरी रुटीन वेगळं असेल आपलं, समजा झोप होत नसेल व्यवस्थित किंवा ताणतणाव असेल तर हे बदललं पाहिजे आणि ताणतणाव कमी केला पाहिजे आणि व्यवस्थित अशी पूर्ण झोप घेतली पाहिजे। आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल। तरी आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। तरी आमच्या या व्हिडिओमध्ये लाईक, कमेंट, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू आपण येणाऱ्या पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।